महत्वाचा मुद्दा म्हणजे आज तुकाराम बीज आहे. तुकोबराय आजच्या दिवशी वैकुंठ गमन तुकोबरायांचं झालं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज खऱ्या अर्थानं सप्ताहाचा प्रथम दिवस आहे. हे तीनही निमित्त एकत्र करून आपण आपलं कीर्तन करणार आहोत. विठ्ठल 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 रामेश्वर भट्टांचा आहे. वर्षातून मी पहिल्यांदाच आज रामेश्वर भट्टांचा अभंग घेतला. कारण दररोजच्या कीर्तनामध्ये तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, बाप रुक्मा देवीवरू निळा म्हणे, बहिणी म्हणे, नाही का अशा प्रकारचे अभंग असतात. तुकोबरायांचं यथार्थ वर्णन करणारा आजचा हा अभंग आहे. बरं, वर्णन कोणी केलंय आजच्या अभंगात? बोला. रामेश्वर भट्टांनी खऱ्या अर्थानं आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांचं वर्णन केलंय. अभंग नंतर सोडवते, तत्पूर्वी आपण ज्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाला त्याच्यावरती 5 मिनिटं बोलते. परमपूज्य महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा मोहन महाराज, मोहन महाराजांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्तानं, मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झाला. 5 मिनिट मी मूर्ती प्राण प्रतिष्ठेवरती या ठिकाणी ओघाओघानं विषय आला तर बोलते. खऱ्या अर्थानं मूर्ती प्राण प्रतिष्ठा का करावी त्याच्या पाठीमागचं शास्त्र मी तुम्हाला थोडंसं सांगते. मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचं कारण असं आहे, जोपर्यंत आपण मंदिरामध्ये मूर्ती स्थित केलेली नाहीये, बसवलेली नाहीये कोणत्याही भगवंताची असो, कोणत्याही संतांची असो, तोपर्यंत तो भगवान परमात्मा, ते संत परमपूज्य मोहन महाराज जोपर्यंत तुम्ही मूर्ती रूपानं मंदिरामध्ये बसवलेले नव्हते तोपर्यंत खरे संत ते निर्गुण स्वरूपात होते. कोणत्या स्वरूपात होते मला सांगा? तुमच्या आमच्यासाठी निर्गुणाची उपासना करणं सोपं आहे की सगुणाची? बोला. झोपले नाही ना तुम्ही? कुणाची उपासना करणं सोपं आहे? हे निर्गुण आणि सगुण तुम्ही म्हणाल लगेच चालू केलं, तुम्ही डोक्यावर न जायची शक्यता आहे. निर्गुण याचा अर्थ आहे ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कान नाही, नाक नाही, त्वचा नाही, निरअवयव रहित जे आहे त्याला म्हणायचं निर्गुण तत्व. जोपर्यंत मूर्ती रूपानं आपण बसवलेलं नाहीये तोपर्यंत ते निर्गुण राहतं. मला सांगा, मूर्तीच नसेल तर तुम्ही दर्शन कुणाचं करणार? सोप्या सोप्या भाषेत तुम्हाला कळेल अशा भाषेत वेदांत जरा सोप्या भाषेत पटवून सांगण्याचा प्रयत्न करते. मूर्तीच जर नसेल तर निर्गुणाची उपासना करण्यासाठी आम्ही एवढे अधिकारी नाही, किंवा भक्ती आम्हाला ती थोडीशी कठीण अशा प्रकारची जाते. निर्गुणाची भक्ती करणं आमच्या सारख्यांचं काम नाही. सगुणाची भक्ती आम्हाला थोडीशी सोपी जाते महाराज. आणि म्हणून मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्याच्यासाठी करावी लागते. निर्गुण तत्व कसं आहे भगवद्गीता सांगते. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. निर्गुण तत्वाची आराधना करणं, उपासना करणं आम्हाला थोडंसं कठीण जातं. कारण ते तत्व कसं आहे? निर्गुण. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. निर्गुण परमात्म्याची भक्ती करण्यासाठी आम्हाला थोडी कठीण जाते. पण तीच मूर्ती जर तुम्ही मंदिरामध्ये बसवली, तिला हात राहतात, चरण राहतात, पाय राहतात, डोकं राहतं, म्हणजे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगते. तुम्ही जाऊन डायरेक्ट त्या चरणावरती डोकं टेकवू शकतात. म्हणजे उपासना भक्ती त्या दैवताची तुम्ही परमपूज्य मोहन महाराजांचं दर्शन तुम्ही मूर्ती रूपात घेऊ. बोला बाबा, टोपीवाले बाबा घेऊ शकतात. मूर्ती बसवल्यानंतर तुम्ही त्यांच्या चरणावरती डोकं टेकवू शकतात. पण हे जर मूर्ती बसवलेली नसेल तर कशी केली असती आपण भक्ती? मायबाप, निर्गुण तत्व एवढं कळणं सोपं नाही. ज्ञानोबराय सांगतात परमात्मा संत अगोदर असेच होते. जोपर्यंत ते सगुण नव्हते ना तोपर्यंत कसे होते म्हटले ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण सगुण
जेथे सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हर श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदैव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी निर्गुण तत्वाची उपासना करणं एवढी सोपी गोष्ट नाही म्हणून सगुणाची उपासना करण्यासाठी परमपूज्य संत स्वामी खऱ्या अर्थानं मोहन महाराजांची आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली कारण सगुणाची भक्ती करायला थोडी सोपी जाते वास्तव पाहता संत आणि भगवंत निर्गुण तत्वाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने वर्णन केलं रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू ही रघुराया मैं गुलाम तेरा त्याला रंगही नाही नवता गाव शिव पहिला यात काही नाम रूपासी तो आधीची ठाव नाही म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई श्रीर सागर ना कैची शेषशाई रूप धरिले सगुण चांगले हे झालं निर्गुण तत्व नाही का नवता काळा गोरा खुजाना ठिंगना स्वरूप सुंदर ना आंधळा देखना कैची जीव शिव तयासी भावना पंचभौतिक नानेनो पंच प्राणाव ही सगळी निर्गुण तत्वाची प्रमाण झाली पण त्या निर्गुण संतांना त्या निर्गुण परमतत्वाला सगुण तो जेव्हा होईल तेव्हा त्याची भक्ती करण्यासाठी त्या परमात्म्याची आणि त्या संतांची भक्ती करायला सोपी जाते देवते संत संतात आणि भगवंतात नाही फक्त निमित्त त्या प्रतिमा वेगवेगळ्या आहे नाही का आणि म्हणून संत स्वामी मोहन महाराजांची आपण खऱ्या अर्थानं मूर्ती प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली सगुण भक्ती आपल्याला त्या निमित्तानं त्या ठिकाणी सोपी जाते विठ्ठल विठ्ठल अभंगात प्रवेश करूया ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो परमपूज्य संत स्वामी मोहन महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठेला निमित्तानं आपण थोडासा स्पर्श केला त्या विषयाला ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय ते रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबरायांचं जे वर्णन करत आहे ते यथार्थ वर्णन करताय कोणतं वर्णन करताय कसं वर्णन करताय कोणतं वर्णन करताय यापूर्वी एक सूचना मी तुम्हाला कीर्तनात देते आज कीर्तनाचा पहिला दिवस आहे कितवा दिवस आहे बोला पहिला दिवस आहे तुम्ही आता जसे बसलात ना तसे शेवटपर्यंत बसा तुम्ही म्हणाल आता सांगा मी कसे बसवतो आता काय वर्णन करावं तुमच्या चेहऱ्यांचं नुकतेच कमळाच्या फुलासारखे उमललेले तसे दिसू नाही राहिले पुढं मुढं दिसू राहिले पण आता जसे बसतात तसे शेवटपर्यंत बसा कसे कमळाच्या फुलासारखे उमललेले टवटवीत प्रफुल्लित नाही तर मध्ये का झाले सूर्यफूल माहित आहे का तुम्हाला सूर्यफूल किती लोकांना माहित आहे हातवरती करा माहित आहे बऱ्यापैकी माहित आहे सूर्यफुलाचा गुणधर्म काय आहे बरं बघा तुम्ही नेहमी झुकलेलं राहत असं मान खाली टाकून दिलेली राहते त्याला कमळाच्या फुलासारखे टवटवीत राहा नाहीतर मध्ये का झाले सूर्यफुल हो नका आपण वेळेमध्ये कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करू कीर्तन कितीला चालू झालं 9ला राईट 4:30 म्हणजे 4:30 एवढा वेळ करणार नाही आपण काही म्हणते चालत काही म्हणते तुला कोण आणलं त्याच्याकडे पाहतो काही तसं काही होणार नाही 9ला कीर्तन चालू झालं बरोबर टायमिंग मध्ये आपण कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न करू पण आता जसे बसलात काही जणू काही सगळ्या दाभा गावचं टेन्शन त्यांच्यावर आलं असं बसले जरा टवटवीत बसा हसा जरा फ्रेश मध्ये संपूर्ण गावाचं टेन्शन आपल्यावरती असल्यासारखं बसू नका टेन्शन आहे का तुम्हाला काही टेन्शन असेल तर जिथं चप्पल काढतो कीर्तन कमीत कमी मिनिमम 2 तास कीर्तन श्रवण करताना तरी टेन्शन विसरा असेल काही तर फ्रेश टवटवीत प्रफुल्लित बसण्याचा प्रयत्न करा विठ्ठल विठ्ठल रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचं जे वर्णन केले ते यथार्थ स्वरूपाचं वर्णन केलंय बरेच लोक वर्णन करतात आई मुलाचं वर्णन करते बापही मुलाचं वर्णन करतो मित्रही मित्राचं वर्णन बोला करतो सासू सुद्धा जावयाचं वर्णन करते पण त्याच्यामध्ये कदाचित अतिशयोक्ती असू शकते तुम्ही म्हणाल कसं काय आई मुलाचं वर्णन करते कदाचित प्रेमाच्या भरामध्ये मायेच्या भरामध्ये आई मुलाचं जास्त कौतुक करू प्रेम आहे ना तिचं प्रेम आहे त्या लेकरावरती जास्त वर्णन करू शकते बाप मुलाचं मायेपोटी प्रेमापोटी जास्त वर्णन करू
बोला, जास्त वर्णन करू शकतो. मित्रही मित्राचं प्रेमाच्या भरामध्ये जरा जास्त वर्णन करू शकतो. आणि सासू सुद्धा जावयाचं वर्णन 99.9 शक्यतो जे वर्णन आहे ते खोटच राहतं. सासूचं जावयाचं वर्णन राहिलं तर राहिलं 1% त्याच्यातलं खरं राहतं नाही का. नाही तर खोटच राहतं. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखे जावयाचा मान नाही का. आई मुलाचं वर्णन करते प्रेमापोटी जास्त करू शकते. वडील मुलाचं वर्णन करत आहे मायेपोटी थोडस जास्त बोलू शकतात. मित्र मित्राचं वर्णन करतोय प्रेमापोटी जास्तही वर्णन अतिशयोक्ती त्याच्यामध्ये होऊ शकते. पण मायबाप दुश्मन जे वर्णन करतो खऱ्या अर्थानं ते यथार्थ स्वरूपाचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल गावामध्ये आपल्या दाभा गावामध्ये 4 कडक कपडे घातलेले लोक सकाळी 8 वाजता त्यांनी गावात प्रवेश केला. कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आहे, पांढरे शुभ्र कपडे आहे, कडक इस्त्री केलेली टोपी डोक्यामध्ये त्यांनी घातलेली आहे. चांगली 4 व्हीलर आहे 15-16 लाखाची. गावामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर सकाळी डबा घेऊन जाणाऱ्या माणसाला डबा बहिर दिशेला डबा घेऊन जाणाऱ्या माणसाला त्यानं विचारलं, या 4 कडक कपडे घालणाऱ्याने विचारलं, का हो आपण दाभा गावचेच का? म्हटले हो दाभा गावचेच. या गावामध्ये दामाजी गोमाजी कापसे यांचं घर नेमकं कुठं आहे? सकाळी अशा चांडाळाचं नाव माझ्या तोंडासमोर काढलंच का? कोण? डबा घेऊन जाणारा म्हणतोय कडक कपडेवाल्यांना. सकाळी या चांडाळाचं नाव माझ्या समोर काढलंच कशाला? का? 3 पिढ्यापासून वाकडं आहे आमचं. किती? 3 पिढ्यापासून वाकडं आहे. बांधाला बांध आहे, अजिबात बोलत नाही. एकामेकाचा खून करण्यासाठी टपलोय आम्ही. एकामेकासोबत शब्दही एकामेकाचा तोंडामध्ये काढत नाही. नवे एकामेकाच्या मौती दहाव्याला कुणीच कुणाच्या कुटुंबात जात नाही. आणि अशा चांडाळाचं वर्णन तुम्ही सकाळी उठल्याबरोबर माझ्या समोर का करताय? 3 पिढ्याचे दुश्मन की आहे? पाहुणे म्हणताय हो बुवा कळलं, ठीक आहे, नाही विचारत तुम्हाला, जातो पुढं. नाही पण तुम्ही आलात कस काय? तुम्ही मला विचारलंच कस काय? कुठल्या गावचे आपण? अहो जाऊ द्या, गावाचं नाव कशाला विचारता? जातो आम्ही, जा तुम्ही डबा घेऊन, जा तुम्ही, चाललंय ना बहिर देशाला, नाही विचारत आम्ही तुम्हाला. हा पण गाव कोणतं तुमचं? अहो नाही विचारत तुम्हाला, जा तुम्ही डबा घेऊन. अहो गाव कोणतं पण तुमचं सांगाल ना जरा, कशासाठी आलात? काही नाही म्हटले, रागवत नसाल तर सांगतो. दामाजी गोमाजी कापसे त्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं पण तुम्ही खूप रागावले त्याच्यामुळे आम्ही काही पुढे बोलू. अहो पण बोला, कशासाठी जायचंय तुम्हाला त्यांच्या घरी? काही नाही म्हटले, आमची मुलगी मेडिकल सायन्सला त्या ठिकाणी होती, ती कोर्स करते डॉक्टरचा, आणि त्यांचाही मुलगा म्हटले डॉक्टर आहे. आमची मुलगी त्यांच्या घरात देण्याची आमची इच्छा आहे. आमची मुलगी त्यांच्या घरात देण्याची इच्छा आहे. अच्छा म्हटलं, ठीक आहे. त्यांचं माझं 3 पिढ्या वाकडं आहे. खून करायला निघालो म्हटले आम्ही एकामेकाचा. 3 पिढ्या त्यांचा आणि माझं वाकडं आहे. पण खरं सांगतो बाबा, त्यांच्यासारखा आमच्या तालुक्यात दुसरा माणूस नाही म्हटले. इतका चांगला माणूस आहे तो. हे कुणी कुणाचं वर्णन केलंय? झोपलं नाही ना आपण? झोपले नाही ना? कुणी वर्णन केलंय कुणाचं? बोला. त्यांचं माझा 3 पिढ्या वाकडे, डबा घेऊन जाणारा विरोधक, कट्टर दुश्मन. 3 पिढ्यापासून त्यांचं माझा वाकडा आहे. पण ऐका ना, त्यांचं माझा 3 पिढ्यापासून जरी वाकडा असेल ना, तुमची मुलगी तुम्ही त्यांच्या बिंदास त्यांच्या घरात देऊन टाका. त्यांच्यासारखी चांगली माणसं शोधूनही आमच्या तालुक्यात सुद्धा सापडणार. हे कुणी कुणाचं वर्णन केलंय? एका दुश्मनानं. बाईबाप, बाकीच्या वर्णन करणाऱ्यामध्ये स्वार्थ असू शकतो, अतिशयोक्ती असू शकते, पण ज्या वेळेला दुश्मन खऱ्या अर्थानं वंदन करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती आपल्याला दिसणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून अभंगामध्ये जे वर्णन आहे ते कोणतं वर्णन आहे? यथार्थ स्वरूपाचं वर्णन.
रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचं केलंय विठ्ठल विठ्ठल कधी कधी असं नाही होत बरं का, फार जवळ आल्यानंतरच माणसाचा चांगला परिचय होतो. काही लोकांचा गैरसमज आहे काय, याच्या आपण थोडस जास्त क्लोज गेलो, जास्त जवळ गेलो, जास्त घनिष्ठ संबंध केले की हा माणूस आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखेल. असं जर काही असतं तर 24 तास रामेश्वर भट्ट आणि मंबाजी तुकोबरायांच्या सोबत राहत होते. त्यांना कळालं असतं ना तुकोबरायांचा महिमा, कळला असता की नाही? बोला, झोपले नाही ना तुम्ही? ऐका, असं काही नाहीये की जास्त जवळीक साधल्यानंतर, जास्त क्लोज गेल्यानंतर माणसाचा परिचय चांगला कळतो. तसं जर झालं असतं महाराज तर यशोदेला आपला मुलगा देव आहे हे नसतं कळालं का? बोला, कळालं नसतं का? मायेचं पांघरून होतं तिच्यावरती. भागवत ऐकत आहात तुम्ही, श्रीमद भागवतामध्ये पुढे तुम्ही विषय ऐकणार आहात, लक्षपूर्वक ऐका. जास्त जवळ गेल्यानंतर जर माणसाचं महत्व कळालं असतं तर मायबाप भरताला नसतं, काही मातेला भरत कळालं नसता का? काही मातेला जर हे कळालं असतं आपल्या भरताचा आपल्यापेक्षा, राज्यापेक्षा, राजगादीपेक्षा त्याच्या भावावरती म्हणजे प्रभू श्रीरामावरती जास्त प्रेम आहे, त्याला राज्यापेक्षा त्याचा भाऊ प्रिय आहे, हे जर काही मातेला कळालं असतं तर कदाचित भरतासाठी राजगादी आणि प्रभू रामासाठी 14 वर्षाचा वनवास तिनं मागितला नसता मागितला. जास्त जवळीक झाल्यानंतरच किंमत कळते असं, जास्त जवळ गेल्यानंतर माणूस ओळखता येतो असं. बोला, नाही ओळखता येत. भरताला जर कैकेयीला जर भरत कळाला असता तर पुढचं रामायण कशाला घडलं असतं? आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, भगवान श्रीकृष्ण देव आहे हे जर यशोदेला कळालं असतं तर मला नाही वाटत तिनं कृष्णाच्या खोड्या बंद होण्यासाठी गणपती बाप्पाला नवस केला असता का तिने? बोला, देव आहे हा खोड्या करणारच आहे, अनंत लीला करणारच आहे हे जर यशोदेला कळालं असतं तिनं गणपती बाप्पांना नवस केला असता. बऱ्याच महिला भगवंता यशोदा मैयेजवळ येतात आणि यशोदा मैयेला म्हणतात, मैया तुला जर वाटत असेल ना तुझा काना फार खोड्या करतोय, एक काम कर, संकष्ट चतुर्थीचं व्रत तू कर. कोणतं व्रत कर? आपल्या गणपती बाप्पांचं व्रत तू कर, हा कन्हैया नक्की खोड्या करायचं. यशोदेला काय माहित, हा देवाचाही बाप आहे, गणपतीचाही बाप आहे. महाराज 1 महिना खऱ्या अर्थानं संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्णपणे यशोदा मैयेनं पूर्ण केलं. आता गणपती बाप्पांना प्राधान्य मिळण्यासाठी, जास्त किंमत मिळण्यासाठी भगवंतानं 1 महिना खोडी बंद केली. किती महिना? बोला, झोपले नाही ना तुम्ही? इकडं 1 महिना खोडी बंद ठेवली. कुणी? टोपीवाले बाबा, उपरण्यावाले. इकडे लक्षपूर्वक ऐका. 1 महिना भगवंतानं खोडी बंद ठेवली का? गणपती बाप्पाला मान मिळावा म्हणून. 1 महिना खोडी नाही केली. यशोदेचा भोळा भाव, तिला काय माहित आहे हा जगाचा बाप माझ्या उदरी आलाय, ज्याचा मी सांभाळ करते तो जगाचा बाप आहे, ज्याला देवकीने जन्म दिलाय तो जगाचा बाप आहे. 1 महिना त्यानं खोड्या बंद केल्या म्हणून हिनं अख्खी रात्र जागून 1000 मोदकांचा प्रसाद केला आणि 1000 लाडूंचा प्रसाद या यशोदा मैयेने बनवला रात्र जागून. आणि गेली सकाळी देवासमोर घेऊन नैवेद्याचं ताट गणपती बाप्पांना देण्यासाठी. पण काय करावं, धूप घरी विसरली म्हणून सांगितलं होतं कन्हैयाना, मा आई यातला मी फक्त 1 लाडू 1 मोदक खाऊ का ग? त्यावेळेला आई सांगते, नाही कृष्णा, यातला तू 1 लाडू सुद्धा खायचा नाही, यातला 1 मोदक सुद्धा खायचा नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय, देवाला गणपती बाप्पाला दिल्याशिवाय लहान लेकरांनी त्याला उष्ट करायचं नसतं. कन्हैया मनातली मनात म्हणतात, आईला काय माहिती मी देवांचाही देव आहे, देवाचाही मी गणपतीचाही बाप आहे, आईला कोणी सांगावं. कन्हैया गणपती बाप्पाला दाखवल्याशिवाय एक घासही ग्रहण करायचा नाही, स्पर्शही नाही करायचा अन्नाला. तेवढा धूप घरी राहिली म्हणून
यशोदा मैया सांगून जाते, कन्हैया तोपर्यंत तू या मोदकाकडे लक्ष ठेव. मांजर जर आली तर हे सगळं खाऊन टाकल, मोदक आणि लाडूचा प्रसाद खाऊन टाकल. तू लक्षपूर्वक आठवण ठेव, याच्यावरती लक्ष ठेव. झोपू नको, इकडे तिकडे जाऊ नको, जांभळ्या देऊ नको, डुकल्या घेऊ नको, इथंच थांब म्हटले. इथून हालायचं नाही, इथून हालायचं नाही. हलायचं नाही म्हटल्यावर ठीक आहे आई. कन्हैया मनातली मनात विचार करता, एवढ्या मोठा भोक्या असताना मांजरीची काय टप्पर आहे इथं, प्रसाद उचलायची, लाडू उचलायची, एवढा मोठा भोक्या इथं बसलाय. म्हटले काय टप्पर आहे म्हटले त्याला यायची, त्या मांजरीला इथं यायची. आता धूप आणण्यासाठी ती यशोदा मैया घरी गेली आणि घरी गेल्याबरोबर यानं जे गप्पा गप त्या ठिकाणी लाडू आणि मोदक खायला सुरुवात केली. महाराज अहो 5 मिनिटात सगळं 1000 लाडूचा प्रसाद आणि 1000 मोदकाचा प्रसाद एकाच घासात. पाहता काय माझ्याकडे, ताट साफ करून टाकलं महाराज, याला ताट साफ करून टाकला. आणि परत खऱ्या अर्थानं यशोदा मैया पाहण्यासाठी आली. मी याच्यावरती बोलते, जास्त जवळ आल्यानंतर परिचय होतो असं नाही बरं का. या विषयावरती जरा मार्मिक आहे, हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. रामेश्वर भट्ट 24 तास देवाच्या तुकोबरांच्या सानिध्यात होते, पण तुकोबा नेमका कोण आहे हे रामेश्वर भट्टांच्या लक्षात नाही आलं. धूप आणायला यशोदा मैया गेली, धूप घेऊन आली. पाहता तर काय, सगळेचे सगळे लाडूही गायब आणि सगळेचे सगळे मोदक सुद्धा गायब झालेले पाहिले. आणि यशोदा मैया म्हटली, कन्हैया अरे यातले लाडू कुठे गेले, यातला मोदकाचा प्रसाद कुठे गेला. आई तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी यातला एक लाडू सुद्धा खाल्ला नाही आणि यातला एक मोदकही खाल्ला. अरे मी कुठे म्हणते बाबा तू खाल्ला, एवढासा कृष्ण, एवढे लाडू, 1000 लाडू 1000 मोदक तू कशाला खाशील बाबा, तू इवलासा आहे. पण मांजरीने वगैरे खाल्ला असेल तर मी तुला म्हटलं होतं, लक्षात ठेव. आई काय सांगावं, अगं 1000 उंदीर मामा या ठिकाणी आले. म्हटले किती, 1000 उंदीर मामा या ठिकाणी आले आणि एका उंदीर मामानं एक एक लाडू, एक एक मोदक गायब खाल्ला म्हटले. आणि त्याच्यामध्ये एक मोठा उंदीर त्या ठिकाणी आला. त्या उंदरामध्ये मोठा उंदीर मामा, मोठ्या ढेरीचा उंदीर मामा त्या ठिकाणी आला. आणि त्या मोठ्या उंदरावरती मोठ्या ढेरीचा आपला बाप्पा गणपती बाप्पा त्या ठिकाणी बसला होता. आणि त्यानं मात्र हा प्रसाद खाल्ला म्हटले. यशोदा मैयाला आनंद झाला. कन्हैया अरे माझ्या गणपती बाप्पांना हा प्रसाद कसा खाल्ला हे मला सांगण्यासाठी तू पटकन बोलवायचं होतं. प्रत्यक्षात गणपती बाप्पानं माझा प्रसाद खाल्ला, बाप्पानं माझा प्रसाद खाल्ला. आनंद झाला यशोदा मैयेला. अरे कन्हैया तू मला आवाज देऊन बोलवायचं असतं, बाप्पा प्रसाद कसा खातो हे मी पाहिलं असतं. आई काय करावं, एवढ्या मोठ्या ढेरीचा होता तो, मी तर घाबरूनच गेलो. मी तुला आवाज देऊ शकलो नाही ग, फार मोठी ढेरी होती त्याची, मी घाबरून गेलो. मला काय बोलावं, माझी बोबडीच ओळायला लागली. म्हटले काय बोलावं, मला काही सुचेना, म्हणून मी तुला आवाज देऊ शकलो नाही. आनंद झाला यशोदा मैला. खरा प्रसाद कोण खाल्ला, मोठ्या ढेरीवाल्यानं नाही खाल्ला, यानं प्रसाद खाऊन लंपास केला महाराज. आणि म्हटलं काय करावं आई, मोठ्या ढेरीचा आला आणि त्यानं सगळा प्रसाद खाऊन टाकला. आई म्हटलं ठीक आहे, फार आनंद झाला, गणपती बाप्पानं प्रत्यक्ष माझा प्रसाद खाल्ला, याच्यासारखा दुसरा आनंद कोणता असू शकतो. पण आता गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा काय होईना त्या ठिकाणी नैवेद्य दाखवावा, द्यावा लागेल. म्हटले परत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य करण्यासाठी यशोदा मैया घरी गेली. आणि यानं परत आता गणपती बाप्पाला सांगितलं. मग गणपती बाप्पा यशोदा मैया गुळ प्रसाद आणायला घरी गेली. आणि मग भगवान श्रीकृष्ण कन्हैया गणपती बाप्पाला म्हणतो, मग गणपती बाप्पा कोण खाल्ले लाडू, तुम्ही खाल्ले का मी खाल्ले. तुमच्या आईला एवढा चमत्कार मी करायलाच नव्हता लावला कन्हैया, पण ठीक आहे तुम्ही खा भो, पण मला काही त्रास देऊ नका. सगळे तुम्हीच खाल्ले ना, अजूनही तुम्हीच खा, पण मला काही जास्त त्रास देऊ नका. गणपती बाप्पा प्रसाद तर मी खाल्लाय, पण आईच्या धाकानं घाई गडबडीनं मी सगळे लाडू मोदक खाल्लेले आहे. एक काम करा, तुम्ही पटकन माझ्या पोटामध्ये जाऊन सगळे लाडू व्यवस्थित करून द्या. लाडू व्यवस्थित करून द्या म्हटल्याबरोबर दुसऱ्या घासाला यानं गणपतीच घासात घेतला. कुणी, भगवान
श्रीकृष्ण परमात्म्यानं दुसऱ्या घासात गणपतीच गिळावला महाराज. गणपती गिळाला आणि गणपती गिळल्यानंतर महाराज यशोदा मैया परत त्या ठिकाणी आली. अरे कन्हैया, अरे बाप्पा कुठं आहे, बाप्पा कुठं आहे म्हटल्यानंतर देवासीच पुसे देव काय झाला. आता कन्हैयाला आई, अगं मीच देवांचा देव आहे, तू मलाच विचारते देव कुठं गेला. दृष्टांत माझा त्या ठिकाणी संपला. मला सांगायचं एक आहे दादा, देवासीच पुसे देव काय झाला. देवालाच विचारायला लागली देव कुठे गेला, गणपती बाप्पा कुठे गेला. माईबाप 24 तास यशोदा मैयेला भगवंताचं सानिध्य होतं, पण मायेचं पांघरून असल्या कारणानं शेवटपर्यंत कळालं नाही की कन्हैया आपल्या ज्याचं आपण लालन पोषण करतोय तो जगाचा बाप आहे. नाही कळालं यशोदा मैयेला. भरताला नाही कळालं, कैकेयी मातेला नाही कळालं आपल्या भरताचा रामप्रभूवरती किती प्रेम आहे. नाही कळालं, आणि कळालं नाही म्हणून पूर्ण रामायण घडलं महाराज. कदाचित कैकेयीला जर कळालं असतं आपल्या भरताचा, आपल्यापेक्षा राज्यगादीपेक्षा संपत्तीपेक्षा सिंहासनापेक्षा आपल्या भरताला भाऊ जास्त प्रिय आहे. आम्हाला काय प्रिय आहे, बांध करू ना, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, बांधच म्हणतात का. शेताचा जे कोराकारी राहते दुरा 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 काय म्हणतात आपल्याकडे त्याला. आपल्याला भाऊ जास्त प्रिय आहे का, म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाला कबूल करत आहे. काय प्रिय आहे महाराज. कधी कधी त्या एवढ्याशा थोड्याशा मातीवरनं धुरा कोरणं म्हणतात का तुमच्याकडे त्याला. आमच्याकडे त्याला बांध म्हणतात. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्याकडे कधी जाळतात, जीव गेल्यावर. जीव गेल्यावर. अच्छा, दोन्हींचाही सारखं आहे. विनोदाचा भाग सोडा. धुरा आम्हाला जास्त प्रिय आहे, माती जास्त प्रिय आहे. नाही का, माती जास्त प्रिय आहे. पण कधी कधी आमच्या भावामध्ये असं राहतं महाराज, जीव गेला तरी चालेल पण एकामेकाचं तोंड पाहणार. एका आईच्या उदरी जन्मलेलो आम्ही. 9 महिने 9 दिवस आईनं त्या पोटामध्ये वागवलेलं. सख्खे भाऊ पण पक्की वैरी असतो आम्ही. एकमेकाचं तोंड पाहत नाही. कदाचित मायबाप जर देवा घरी गेले तर मायबापाचं श्राद्धन दशक्रिया घालण्यावरून यांच्या दोघांचे भांडणं होतात. आईचा खर्च मी केला मग मोठ्याला वडिलांचा करायला काय होतो, वडिलांचा मी केला मग लहान्याला आईचा करायला काय होतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर भावाभावामध्ये प्रेम कसं असावं, आपुलकी कशी असावी हे शिकायचं असेल ना दादा, तर रामकथेतून आपण शिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सानिध्य जवळ गेल्यानंतर महत्व कळतं असं नाही. फार जवळीकता झाली तेव्हाच माणूस ओळखायला येतो असं नाही. संत ही अशी आहे महाराज, ती दिसायला जरी वेशानासारखी असली तरी त्यांचं कार्य फार महान आहे. दिसायला जरी सर्वसामान्य माणसासारखी दिसत असली तर एका प्रमाणात महाराजांनी वर्णन केले. संत नवती जगा मानसाच्या सारी घेते, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे. समुद्र नदी नवे पैका, नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे, संत नवती जगा मानसाच्या सारी घे. सर्वसामान्य माणसासारखे जरी दिसत असले तरी ते त्यांना सर्वसामान्य माणसाची उपमा देऊन चालणार. संत नवती जगा माणसाच्या सारखे, समुद्र नदी नवे पहिगा. सर्वसामान्य उड्याची नाल्याची सर्वसामान्य नदीची उपमा तुम्ही समुद्राला द्याल का. समुद्र केवढा आहे म्हटल्यावर आमच्या गावच्या नाल्यासारखा, उड्यासारखा, अशी उपमा देऊन चालेल का. समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. एखाद्या मूर्तीला तुम्ही सर्वसामान्य दगडाची उपमा द्याल का एखाद्या लिंगाला. नाही.
संतनवती जगा माणसाच्या सारिके, अगदी त्याच प्रकारे संतांना सर्वसामान्य माणसाची उपमा देऊन चालणार नाही. तुकोबराय म्हणतात की बाबा रे, मी आता नाही कळणार माझं महत्व तुम्हाला. कदाचित चांगल्या माणसाचं महत्व आपल्या समकालीन आपल्याला त्यांचं महत्व कळत नाही, मग ते निघून गेल्यानंतर त्यांचं महत्व आपल्याला खऱ्या अर्थानं कळत असतं. आणि म्हणून आदरणीय वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ यांचं वाक्य आहे, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर कदाचित मरावं लागतं. तेव्हा या महाराष्ट्रात जी माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. तशी तुकोबराय म्हटले, बाबा आता नाही कळणार आहे तुम्हाला माझं महत्व. ज्या वेळेला या अभंगाचा प्रवेश हा दुसऱ्या चरणातून आहे, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं मी निघून जाईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला माझं महत्व कळेल. आणि म्हणून काही काळानंतर खरोखर रामेश्वर भट्टांना म्हणावं लागलं की बाबा तुकोबराय जे सांगत होते त्याच शब्दावरती रामेश्वर भट्ट येतात. काही दिवस निघून गेल्यानंतर रामेश्वर भट्टांना म्हणावं लागतं की बाबा रे, तुकाराम महाराज आहे धन्य आहे म्हटले, धन्य. आणि त्यांनी जो पुरुषार्थ गाजवलाय त्या पुरुषार्थाचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या रामेश्वर भट्ट अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये त्या ठिकाणी करतात. हे धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आदरणीय महाराज आणि त्यांना साथ करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी फार गोड आणि समर्पक गायला. ही बालगोपाळांसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. गावातले आहे का संस्थेत आहे? गावातले आहे ना. यांना टाळ शिकवतो कोण? निखिल महाराज. वा, महाराजांसाठी आणि लेकरांसाठी खरखर टाळी वाजवा, कारण गरज आहे काळाची. गावात असून सुद्धा इथले इथं फार सुंदर काम करतात निखिल दादा. आणि विचार जर केला तर यांच्या वयाच्या लेकरांना कुणासोबत कसं बोलावं याचं सुद्धा ज्ञान नाही राहत महाराज.
कालाचं कीर्तन होतं माझं 2-4 दिवस झाले तेव्हा. एक मध्ये रोड सोडून पांधीचा रोड होता आणि मध्ये एक रस्त्यामध्ये गायन वासरू बांधलेलं होतं आई साहेब. आणि सहज मी त्या बाळाला विचारलं, म्हटलं बाळा कुणाचं आहे रे हे गायन वासरू? बाळ बाळ यांच्या नादाला कुणी लागायचं नाही, फार डेंजर असतात. म्हटले गायन वासरू कुणाचं आहे रे बाळा, घे ना बाजूला. त्यानं बाजूला तर नाही घेतलं त्या लहान पोरांना, पण 2 मिनिटं कमरेवर हात ठेवून 2 मिनिटं टुळू टुळू माझ्याकडे पाहतच राहिलं. अरे बाबा पाहतो काय माझ्याकडे, घे ना बाजूला, कुणाचे आहे रे हे गायन वासरू? ते म्हटलं ज्योतिताई गाय कुणाची आहे काही माहित नाही बाबा, पण वासरू माहित आहे कुणाचं. म्हटलं कुणाचं आहे ते वासरू? म्हटले वासरू त्या गाईचं आहे. म्हटले लई वाढवा यांच्या नादाला लागायचं. म्हटलं लई वाढवा बोलतो रे, लई वाढवा बोल. तुझं घर कुठं आहे? म्हटले घर सांग मला, घरी येते तुझं, तुझ्या घरी तुझ्या वडिलांना सांगायला. घर कुठं आहे तुझं? फार मार्मिक आहे विनोद, कळाला फार लक्ष देऊ नाही का, मार्मिक आहे. तर माझं घर म्हटले ताई, माझं घर म्हटले हलव्याच्या दुकानापुढे, हलवा हलवा गाजराचा हलवा. माझं घर म्हटले हलव्याच्या दुकानापुढे. म्हटलं हलव्याचं दुकान कुठे आहे? ते म्हटलं माझ्या घरापुढे, माझ्या घरापुढे. मी म्हटलं अरे दोन्ही कुठे? दोन्ही समोरासमोरच आहे. म्हटले म्हटलं लई वाढवा बोलतो रे, तुझ्या काही जन्मकाळीचा दोष आहे का? जन्म कधी झाला म्हटलं तुझा? भविष्य पाहते तुझं. म्हणजे मी काय भविष्यकार नाही, पण जन्म कधी झाला म्हटले तुझा? ते म्हटलं ज्योतिताई माझा जन्म होय, माझा जन्म शुक्रवारी झाला. म्हटले ती मला म्हटलं महाराज माझा जन्म विचारताय, तुमचा सांगा ना कधी झाला? मी म्हटलं माझा जन्म रविवारी झाला. म्हटले भाऊ रविवारी. ते म्हटलं हट, म्हटले महाराज असून खोटं बोलता, महाराज असून खोटं. अरे बाबा रविवारी माझा जन्म झाला, रविवारी तर सुट्टी राहते. म्हटले म्हणजे नाद करायचा पण ह्या पोरांचा नाही. योग्य वयामध्ये हे जे टाळ वाजवताय ना, फार गोड संस्कार देताय निखिल दादा. अतिशय गोड अशा प्रकारचे संस्कार आहे या वयामध्ये. खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य सांगायचे की बाबा रे म्हातारपण जे शोभतं ना ते कशानं शोभतं? पत्ते खेळण्या, पारावर बसून रामभाऊचं असं सखा भाऊचं असं याच्या त्याच्या गप्पा करण्यात म्हातारपण शोभतं का बाबा? नाही शोभत. म्हातारा एकदा आपलं वय चालू झालं की हातामध्ये आपली माळ असावी, प्रत्येक आजोबांच्या हातामध्ये. आणि भगवत चिंतन म्हातारा लोकांनी करावं. संसारात मीठ किती टाकलं, मिरची किती टाकली याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं. कोणत्या वयात सून किती तेल टाकीते, किती मिरची टाकीते याच्याकडे लक्ष द्यायचं. एकदा आपण उतार वयाला लागलो की आपल्या हातामध्ये माळ असावी आणि खऱ्या अर्थानं भगवत चिंतन करून आपण भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. म्हातारपण तारुण्य जर कशानं शोभत असेल, म्हातारपण भगवत चिंतनानं शोभतं. तारुण्य जर कशानं शोभतं, भोगानं नाही त्यागानं शोभतं. आमच्या भगतसिंगानं काय केलं बोला? संसार केला का? नाही. खरोखर पाहुणे पाहायला येणार, आईनं 50 रुपये हातामध्ये दिले. भगत हे 50 रुपये घे, पाहुण्यांना दूध पिशवी घेऊन ये, साखर घेऊन ये, आपण चहा करू, तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे. आई 50 रुपये पाहिले आणि भगत दुकानात नाही गेले हो. भगत सिंग म्हटले मा हे 50 रुपये तुझ्या जवळ ठेव. आई लक्ष देऊ नाही, माझा जो जन्म आहे ना मा तो बाईच्या सेवेसाठी नाही. माझा जो जन्म आहे तो भारत मातेच्या सेवेसाठी आहे. माझा जो जन्म आहे तो सनातन हिंदू धर्माची सेवा करण्यासाठी आहे. माझा जो जन्म आहे ना तो मातीची सेवा करण्यासाठी आहे. मा मला बाईची सेवा नाही करायची लग्न करून, मला माझ्या भारत मातेची, मला आईची सेवा करायची आहे. माईबाप फासावर देण्यात आलं पण मातीची नाळ भगतसिंगानं सोडली नाही. तारुण्य जे शोभलं ना ते भोगानं नाही त्यागानं शोभलं. भगतसिंग तारुण्यात नेहमी त्याग असावा आणि त्याग असला तरच माणूस साध्य गाठवू शकतो. पण ऐका ना, म्हातारपण शोभतं भगवंताच्या चिंतनानं, तारुण्य शोभतं त्यागानं आणि बालपण जे शोभतं ना ते फक्त संस्कारानं शोभतं. बरं का? टाळी वाजवली पाहिजे, संस्कारानं शोभतं, हरिपाठात उभं राहिल्यानं शोभतं. माझ्या एका कीर्तनामध्ये एका दारुड्या बाबानं त्याच्या पोराला टाळ घेऊन उभं होतं तर खाली बसवलं. हे काम आपलं नाही म्हटले. या लेकरांना आपण मान दिला पाहिजे, उभं केलं पाहिजे, टाळ त्यांच्या हातात आपण त्यांना पुढं केलं पाहिजे. नाहीतर तरुण पिढी बिघडायला वेळ नाही लागणार महाराज. आम्ही 2-4 दिवस झाले तेव्हा जालन्यावरनं रिटर्न कीर्तनाला जात होतो. एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो. एक 16 ते 17 वर्षाचा तरुण बिडी उडत होता, सिगारेट उडत होता. दुर्दैव वाटलं मला. खऱ्या अर्थानं आजची 15-16 वर्षाची तरुण पिढी
या व्यसनाच्या आधीन भरकटत चालली दादा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, फार दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून कुठेतरी आपण या मुलांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबर, शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण देण्याची फार गरज आहे. मी म्हणेल हे मुलं उद्या कीर्तनकार होतील याची शाश्वती नाही, परंतु मिनिमम हे जेवढे मुलं या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहे ना, एवढे मुलं मिनिमम आई वडिलांना घराच्या बाहेर तरी काढणार नाही. नाहीतर बहुतेकदा आपण परिस्थिती पाहतोय, आज मुलांकडं खऱ्या अर्थानं लाख लाख 2-2 लाख रुपये मुलांना पगार आहे. आमच्या आश्रमा शेजारीच काल आम्ही एका कार्यक्रमाला, एक म्हातारी आजी त्या कार्यक्रमाला आली होती आणि सहज कांदे लावायच्या टोळीत ती कांदे लावण्यासाठी खुरपण्यासाठी जात होती. सहज मी विचारलं, आई तुम्हाला कुणी नाही का म्हटले लेक वगैरे? 2 लेक आहे म्हटले, त्यांचं फार चांगलं आहे, मुंबईला आहे म्हटले, दोघंही 2-2 लाख रुपये पगार घेतात म्हटले, फार चांगलं आहे म्हटले. म्हटलं मग तुम्हाला कामाला जाण्याची गरज काय? त्यांचं ते बघतात म्हटले, बाबा वारून गेले म्हटले आणि मला आता माझ्या पोटासाठी कामाला जाऊ नको तर पोट कसं भरू म्हटले. फार लाजिरवाणी गोष्ट वाटली मला. 2-2 लेकरं कामाला असताना माय वेगळी राहते, याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं आहे दादा? ज्यांनी हाड्याची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, त्या माईबापांना म्हातारपणाला वेगळं राहावं लागतं, याच्यासारखी शोकांतिका दुसरी कोणती आहे सांगा ना. म्हणून हे जे वय आहे ना, ते बिघडण्याचं वय नाही. अध्यात्माचे संस्कार तुम्ही या वयापासून, मी म्हणत नाही शालेय शिक्षण नको आहे, त्याची तर गरजच आहे, पण या आध्यात्मिक शिक्षणाची सुद्धा, व्यसनाच्या आहारी हा वर्ग जाऊ नये वाटत असेल आणि मायबापाला सांभाळावं असं वाटत असेल, खऱ्या संपत्तीपेक्षा, संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा या संततीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. मग खऱ्या अर्थानं आज तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचा कार्यक्रम आहे. आजच्या दिवशी तुकोबराय वैकुंठ गमनाला त्या ठिकाणी गेले. कसे गेले, काय गेले, आपल्याला आपण भागवतातून बऱ्याचदा मला वाटतं आज ऐकलं असेल तुम्ही. तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं, सदेह वैकुंठ गमन झालं. भगवान स्वतः पुष्पक विमान घेऊन त्या ठिकाणी आले आणि भगवान खऱ्या अर्थानं तुकोबरायांना वैकुंठ धामाला आजच्या दिवशी घेऊन गेले. आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं तुकाराम विजयीचा दिवस आहे, फार पवित्र दिवस आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी आपण देहू गावामध्ये पाहिजे, पण खऱ्या अर्थानं ही सप्ताहाची सेवा या ठिकाणी आयोजित असते, म्हणून तुम्ही जाऊ शकला नाही आणि मीही जाऊ शकले नाही. तुकोबरायांचा जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा तुकोबराय 3दा रिटर्न आले. वैकुंठाला गेल्यानंतर 3घांसाठी तुकोबराय परत आले. कोणाकोणासाठी आले बरं बोला? 3 लोकांसाठी तुकोबराय वैकुंठ धामाला गेल्यानंतर परत आले. किती लोकांसाठी? तुम्ही जाल का? आपण गेल्यावर रिटर्न येऊ का? कारण विचारसागर रहस्य ग्रंथामध्ये 3 प्रारब्धाचे प्रकार आहे. आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे, संतांचं जे प्रारब्ध आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे, पण भगवंताचं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे. पर म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने येतो. शॉर्ट मध्ये सांगते, फक्त स्पर्श करते विषयाला. भगवान परमात्मा हा संतांच्या सांगण्यावरून येतो, म्हणून परीच्छा प्रारब्ध. संतांचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. त्यांना जेव्हा यावं वाटलं तेव्हा या मृत्यू लोकामध्ये येतात, आणि जेव्हा वाटलं आता संपलं आपलं कार्य, आपण देह ठेवला पाहिजे, तेव्हा ते देह ठेवतात. पण आपलं असं प्रारब्ध आहे, इच्छा असो अगर नसो, जन्म घ्यावा नाही घ्यावाच लागतो पूर्वजन्मीचं कर्म फेडण्यासाठी. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले, ऐसे किती नाथबाबा नाथ हरिपाठाच्या 3य अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात. केले कर्म झाले त्याची भोगा आले. नाही का, विषय लांबत चला. मला सांगायचंय का, हे 3 लोकांसाठी तुकोबराय वैकुंठ धामाला गेल्यानंतर परत आले. कोण कोण 3 आहे ते? श्री संत तेली समाजाचे संत जगनाडे महाराज. कोण? संत जगनाडे महाराजांसाठी तुकोबराय वैकुंठ धामाला गेल्यानंतर परत आले महाराज. तुम्ही म्हणाल कस काय? तुकोबराय ज्या भंडारा डोंगरावरती, लक्षपूर्वक ऐका बरं, विषय फार महत्वाचा आहे. तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचे. कुठं जायचे? भंडारा डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचे. आणि हे संत जगनाडे महाराज सुद्धा गायी चारण्यासाठी त्या भंडारा डोंगरावरती बोला यायचे. आणि गायी चारण्यासाठी संत जगनाडे महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर तुकोबांनी अभंग सांगावे आणि संत जगनाडे महाराजांनी त्याचं लिखाण करावं. जगनाडे महाराज लिखाण करायचे अभंगाचं, तुकोबराय अभंग सांगायचे. आणि मायबाप गायी चारता चारता तुकोबरायांचा शब्द गेला होता संत जगनाडे महाराजांना, मी माती टाकल्याशिवाय तू जाणार?
माझी 3 मुठी माती पडल्याशिवाय तुझं जे शरीर आहे ते बुजू शकत नाही किंवा तू जाऊ शकत नाही. शब्द गेला होता मायबा. आणि तुकोबराय तर वैकुंठ धामाला निघून गेले. आणि त्याच्यानंतर संत जगनाडे महाराजांनी देह ठेवला. गेले नाही म्हणता येणार, कारण मी आता सांगितलं प्रारब्ध संतांचं स्वइच्छा प्रारब्ध. त्यांना वाटलं आता कार्य संपलं ते देह ठेवतात, नाही का? आपल्यासारखं नाही त्यांचं. संत जगनाडे महाराजांनी देह ठेवला, पण सगळे नातेवाईक यायचे, गणगोत यायचं. त्यांच्या ठरल्याप्रमाणे गणगोताने त्या ठिकाणी भला मोठा खड्डा केला. कोणाला? जगनाडे महाराजांना. ऐकत आहे ना तुम्ही? किती लोक झोपले? हात वरती करा. घ्या हात वरती घ्या सर्वांनी, जरा हात वरती घ्या, हात वरती घ्या. दोन्ही पण. आई साहेब तुम्ही खाली राहू द्या. घ्या वरती हात घ्या. पुरुष मंडळ, महिला मंडळ. ओ थंडी नाही, घ्या वरती. एक प्रयोग करायचा आपल्याला. घ्या वरती. जे हात वरती घेणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ. घ्या वरती. ज्याची टाळी माझ्या सोबत वाजेल त्याचं लक्ष आहे, ज्याची मध्येच कुठेतरी वाजेल समजून घ्या त्याचं मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आलं. माझ्या सोबत मध्ये कुणीही वाजवायची नाही. हा माझ्या सोबत. अहो मी वाजवलीच नाही. घ्या माझ्या सोबत. थोडे हुशार झाले. 20% माझ्या सोबत. वाजवली. हात वरती घ्या पुरुष मंडळ. मला थांबून अर्धा तास झाला. असं द्या, विनोदाचा भाग सोड. खरा स्वतः पटकन लक्षात येतो, नाही का? संत जगनाडे महाराजांना खाली पुरवलेलं आहे त्यांच्या लोकांनी. माती येऊन टाकून जायचे नातेवाईक, पण प्रेत काय पुरल्या जात नव्हतं. सगळं प्रेत झाकायचं, पण मुंडकं मात्र, तोंड मात्र उघडं राहायचं. घराचे लोक नातेवाईक वैतागून गेले. एवढी माती टाकून सुद्धा जगनाडे महाराजांचं तोंड उघडं राहतंय. वैतागले बिचारे निघून गेले घरी. पाहता काय? पण खऱ्या अर्थानं जो मुलगा होता तो तर खऱ्या अर्थानं वारसदार होता. त्याला कसं घरी जाता येईल? संध्याकाळ झाली, पण जगनाडे महाराजांजवळ मुलगा बसून आहे. अशा वेळेला सर्व लोक झोपले. रात्र झाली, सर्व लोक झोपले. आणि मग तुकोबराय वैकुंठ धामाला गेलेले तुकोबराय जगनाडे महाराजांसाठी एकदा रिटर्न आले. रिटर्न येऊन 3 मुष्टिका माती जगनाडे महाराजांवरती टाकली. शब्द दिला होता. आणि मग जगनाडे महाराजांच्या मुलाला सांगितलं, अरे बाबा, गाई चारता चारता भंडारा डोंगरावरती मी संत जगनाडे महाराजांना शब्द दिला होता की मी माती टाकल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. आणि म्हणून 3 मुठी माती टाकली. आणि मग संताजी महाराजांचं मुंडकं झाकलं. लक्षपूर्वक ऐका. तुकोबराय वैकुंठ धामाला गेल्यानंतर पहिल्यांदा संत जगनाडे महाराजांसाठी आले. दुसऱ्यांदा जे आले ते संत निळोबरायांसाठी आले. कुणासाठी आले? निळोबरायांसाठी आले. तुकोबराय वैकुंठाला गेले. निळोबरायांना बातमी कळाली, तुकोबराय सदेह वैकुंठ गमन तुकोबरायांचं झालं. निळोबरायांच्या कानावरती बातमी गेली. आणि निळोबरायांनी खऱ्या अर्थानं जे उपोषण केलं दादा, 42 दिवस अन्न पाणी ग्रहण केलं नाही. आणि माझ्या निळोबरायांनी 42 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं. किती दिवस? गाठा बुडवला देहूकरांनी तर 13-14 दिवस माझ्या तुकोबरांनी उपोषण केलं. पण गुरुचाही दुप्पट शिष्य निघाला. निळोबरांनी गुरु वैकुंठ धामाला गेले म्हणून एकूण 42 दिवस उपोषण केलं बिना अन्न पाण्याचं. साक्षात जगाच्या मालकालाही प्रसन्न व्हावं लागलं. निळोबरांनी उपोषण धरलं. जगाचा मालक आला. निळोबराय उघडा डोळे, जगाचा मालक आलाय. आलोय मी. देवा, अरे प्रार्थील्या वाचून आलास का? तुला कोणी बोलावलं? का आलास?
आलास ना बोलवता, तुला कोणी या ठिकाणी बोलवलंय म्हटल्या बरोबर जगाच्या मालकाला निळोबराने रिटर्न पाठवलं, ज्याची मी खरोखर उपेक्षा करत आहे, ज्याची मी आर्त हाक ज्याला मारतोय तो का आला नाही? तुकोबरायांना बोलवतोय मी देवा, तुला नाही. परत देव तुकोबरायांकडे गेले. तुकोबराया तुम्ही गेल्याशिवाय अन्न पाण्याचा त्याग निळोबराने केला ते सोडणार नाही, तुम्ही जाऊन त्यांना दर्शन द्या. परत वैकुंठ धामाला गेल्यानंतर निळोबरायांसाठी तुकोबराय दुसऱ्यांदा आले महाराज. कितीदा बोला? रिटर्न आले. आपले आजी बाबा पंजोबा खापर पंजोबा गेल्यानंतर रिटर्न येतात का आपल्याला भेटण्यासाठी? आले का तुमच्या गावात कधी? चला भाऊ आत्माची फार आठवण झाली, भेटून येऊ एकदा मृत्यू लोकात जाऊन. आले का भेटायला? नाही आले. आणि तिसऱ्यांदा आले मायबाप आपली स्वतःची कन्या भागीरथीसाठी रिटर्न आले. विठ्ठल विठ्ठल ज्यांची बीज आहे ते धन्य असणारे तुकोबराय. खऱ्या अर्थानं धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. अजून एक पुरुषार्थ तुकोबराने गाजवला, तो पुरुषार्थ खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्टांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितला. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. जेवढं देवाच्या नामात सामर्थ्य तेवढं तुकोबऱ्यांच्या नामात. बोला, जेवढं देवाच्या नामात सामर्थ्य तेवढं तुकोबऱ्यांच्या नामात. किती सामर्थ्य आहे देवाच्या नामात. नाम तुझे रे नाम तुझे रे, ऐकू द्या थोडा. नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. होडी पाषाणाला बाण, होडी पाषाणाला बाण, पाषाणाला बाण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. किती सामर्थ्य. आज मेळ पाप रासे, तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला
नाम पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार. पण कसं केलं पाहिजे? देह जावो 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 हे गडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडे. देह जावो 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 हे गडी. एक निष्ठेनं नामस्मरण असावं. जेवढं देवाच्या नामात सामर्थ्य आहे दादा. एकदा यमधर्माने यमदूतांना सांगितलं की जा मृत्यू लोकांमध्ये ज्यांचं आयुष्य संपलंय त्यांची यादी करा म्हटले. पण दाभा गावामध्ये येण्याच्या आत यमदूत आले आणि कुणीकून बातमी फुटली काय लक्षातच आलं नाही. ज्यांचं नाव यादीला होतं त्यांनी पटकन हातामध्ये पताका घेतल्या आणि डायरेक्ट पंढरपूर. यमदूत गावात आले, विचारलं रामभाऊ पाटील म्हटले पंढरपूर. दगडू पाटील म्हटले पंढरपूर. सखाराम पाटील पंढरपूर. अहो ज्यांचं नाव यादीला आहे ते सगळे पंढरपुरात गेले. परत यमदूत यमधर्माकडे गेले, म्हटले ज्यांचं नाव यादीला आहे ते सगळे पंढरपूरला गेले. त्यांना कळालं म्हटले यमदूत घ्यायला येणार म्हणून. नामदेव महाराजांच्या दिंडीत ते गेले. म्हटले तुम्ही का गेले नाही दिंडीत? परत रिटर्न आले. परत वाखारी पर्यंत यमदूत आपण नापास व्हायला नको म्हणून पळत पळत गेले. त्यांच्या पाठीमागे गेले. आता नामदेव रायांना हे सगळे दाभा गावचे मंडळी म्हटले. त्यांनी पटकन नामदेव रायांच्या दिंडीमध्ये जाऊन 2-2 माळा घातल्या. यमधर्मांना सांगता यमदूत महाराज ज्यांना मी आणण्यासाठी गेलो त्यांच्या गळ्यामध्ये 2-2 माळा पाहिल्या मी. अरे तुम्ही जर दिंडीत प्रवेशच केला नाही तुम्हाला कसं काय कळाला रे माळा? म्हटले महाराज सदराच्या वरूनच 2-2 माळा आहे, मोठ्या मोठ्या माळा आहे म्हटले. 2-2 माळा त्यांनी घातल्या. नामदेवरांच्या दिंडीत ते गेले. म्हटले नामदेव महाराजांच्या दिंडीत गेले अजून काय करताय ते? म्हटले हातामध्ये त्यांच्या पताका आहे. काय आहे? पताका आहे. लक्षपूर्वक ऐका. हातात पताका आहे. वारकरी म्हणताय नामदेव महाराज यमदूत आले घेण्यासाठी. काही नाही तुमच्या हातात पताका घ्या. नामदेव महाराज जवळ जवळ आले आम्हाला घेण्यासाठी. काही नाही हातातल्या पताका अशा वरती करा. नामदेव महाराज हातातल्या पताका आहे तरी ते आम्हाला ओढून नेऊ शकतात. काही नाही हातात पताका घेऊन एकदा जय घोष करा मोठ्यानं. घ्या हात वरती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की. सद्गुरु जोग महाराज की. जय घोष या भक्तांनी केला. ज्यांनी कधी परमार्थही पाहिला नाही माळाही पाहिला नाही त्यानं यमदूत गावात येणार दाभ्यात येणार हे ऐकलं जे धूम ठोकले डायरेक्ट नामदेव महाराजांच्या दिंडीत. पताका घेतल्या जाड्या जाड्या मनाच्या माळी घातल्या सदराच्या वरून ठेवल्या आणि पताका घेऊन जय घोष केला. यमधर्माला सांगता यमदूत काय करावं? त्यांच्या हातात पताका आहे. अजून रे यमदूतांनो हातात पताका घेऊन मोठ्यानं जय घोष करत आहे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. त्यावेळेला यमधर्म सांगता यमदूतांनो जिथं भगवंताचा जय घोष चालू आहे ना नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. आज दर्शन यावा गिरटी फिरे भोवते गिरटी फिरे भोवते. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. सुदर्शन यावा कीर्ती फिरे भोवते. नका जाऊ तया गावा नामधारकाचा शिवा. सुदर्शन यावा कीर्ती फिरे भोवते. यमधर्म सांगे दूता तुमची सत्ता त्या ठिकाणी चालू शकणार नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवाय. जिथं कीर्तन भजन चालू आहे तिथं यमाला यायची टप्पर. बोला जिथं भगवंताच्या नामाचा जय घोष आहे तिथं काळ
मंडपाच्या बाहेरूनच दूरदूरचा संबंध आहे त्याचा. इथं कीर्तन चालू आहे ना दादा, आपलं एखाद्याचं माझ्या सहित तुमच्या सहित लिहिलं जरी असेल, पण जिथं भगवत चिंतन चालू आहे त्या गावावर काय, पण शिवावर सुद्धा काळाची येण्याची ताकद नाही. हे भगवंताच्या नामात जेवढं सामर्थ्य तेवढं संतांच्या तुकोबरांच्या नामात सामर्थ्य. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय महातंत्र एक पुरुषार्थच आहे. आणि पुढचा पुरुषार्थ सांगितला, जरी दगडा सहित वह्या तारी येण्या जैशा लाह्या. दगडाचा धर्म गुणधर्म आहे, पाण्यात टाकला की तो बुडतो. तुकोबरायांची ज्यावेळेस वर्चस्व सहन नाही झालं महाराज रामेश्वर भट्टांना मंबाजी बुवांना वह्या लिहिल्या, प्राकृताचं मराठीत करताय तुकोबराय हे जगाला कळालं. आणि रामेश्वर भट्टाने बोलावून घेतलंय, काय तुकोबा प्राकृतातलं मराठीत करताय म्हणे. म्हटले मी नाही करतो, देव सांगतो त्या पद्धतीनं मी, देव मला अभंग सांगतो आणि मी लिहितो, मी कसला काय हुशार, देव सांगतो. म्हटले मला बरा हुशार झाला आणि लागला देव तुझ्या स्वप्नात यायला आणि लागला गाथा लिहायला, लागला अभंग लिहायला. असं आमच्यातही होतं कधी कधी नाही का. लई देवलुशी झाला, लईच माळी घालायला लागला, लईच एकादशी करायला लागला, लईच कीर्तन करायला लागला. आमच्यातही एखादा परमार्थ करायला लागला की एखादा म्हणतो करू करू भागला देवपूजेला लागला, लईच माळा घालायला लागला, लईच परमार्थ करायला लागला. तुकोबरायांना हसायला लागले रामेश्वर भट्ट. माझी परवानगी असेल तुकाराम, लक्षपूर्वक एक जांभळ्या देऊ नको, टुकल्या घेऊ नको, जेवढी अभंग रचना तू केली असेल तेवढे सगळे काही अभंग त्या ठिकाणी तू इंद्रायणीच्या नदीमध्ये तीर्थामध्ये खालून दगड बांधायचे, वरून दगड बांधायचे आणि बुडवून टाकायचे. विरोधकही होते वया बुडवताना आणि तुकोबरायांवरती प्रेम करणारे सुद्धा होते. डबक्या डोळ्यांनी त्या ठिकाणी अश्रू वाहता डोळ्यामधून दगड बांधले मायबाप. आणि तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांचा आदेश म्हणून लिहिलेले अभंग पाण्यात सोडले ना. जे विरोधक होते ना ते हसायला लागले, काय तुकोबा परमार्थही धडाचा नाही, संसारही धडाचा नाही. पण खरोखर जे तुकोबरायांवरती प्रेम करत होते ना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. 13 दिवस उपोषण केलं. 14व्या दिवशी माझा पांडुरंग परमात्मा कोरडाचे कोरडा गाथा तरुण तुकोबरायांच्या हातात भगवंतानं दिला. मायबाप आरतीमध्ये वर्णन केलंय, रागवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम. जरी दगडा सहित वया तारिल्या जैशा लाह्या. जसं राघवे सागरात भगवंताच्या प्रभू श्री रामाच्या नावानं त्या ठिकाणी दगड तरली, त्याच प्रकारे तुकोबरायांच्या नावानं काय झालं बोला. जरी दगडा सहित वया, दगडानं जशी त्या ठिकाणी राघवे सागरात रामप्रभूच्या नामानं दगड तरली, तसंच त्या ठिकाणी तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, तुकोबरांचे अभंग गाथा तरली. काही साधक मंडळी म्हटले, अहो बरोबर आहे तुमचं, पण खऱ्या अर्थानं प्रभू हे रामचंद्र प्रभू होते, ते भगवान विष्णूचा अवतार होते. मग रामेश्वर भट्ट म्हणतात, अहो आमचे तुकाराम महाराज कोण आहे, आमचे तुकोबा सुद्धा भगवान विष्णूचे अवतार आहे. तत्पूर्वी शेवटचं चरण घेण्या अगोदर आपण थोडस पांडुरंगाचं भजन करूया. घ्या हातवरती जरा जरा, फार गोड आहे देवाचं नाम, हातवरती राहू द्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकळ. आई साहेब तुम्ही खरं खरं तुम्ही नाही तुम्ही घ्या. आपल्या मागे अमरानंद गिरजी ताई बसल्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान गे. फार गोड आहे देवाचं नाम, हात हाती राहू द्या. किती गोड आहे. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जया सखी पुढे. किती गोड आहे. हात वरती राहू द्या. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां यो व्यापिता. पवित्रातलं पवित्र आहे. अजून किती गोड आहे. हात वरती राहू द्या.
काही काही म्हणजे ज्योतिताई लय गोड झालं बंद झालं विठोबा रखुमाई 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 जरी दगडा सहित वया तारील्या जैशा लाया रामेश्वर भट्ट म्हणतात बाबा जसे प्रभू राम देवाच्या अंश आहे तसं तुकोबराई सुद्धा देवाच्या अंश आहे अभंगाच्या शेवटच्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तू का विष्णू नाही द्विजा दोघांमध्ये इतकिंचितही फरक नाही माझे तुकोबा कोण आहे ते सुद्धा भगवान श्री विष्णूचाच अवतार त्या ठिकाणी आहे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तू का विष्णू नाही द्विजा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ येता मग अवकाश धावत्या वेळेमध्ये